नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश पाटील धुमाळ आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा जीकेचा पाठ घेऊन आलोय। जीकेच्या पाठमध्ये हे महत्त्वाचे पॉइंट तुम्हाला नक्कीच आवडतील ही अपेक्षा करतो। आता ते पॉइंट कोणते कोणते ते आपण डायरेक्टली बघूया। त्यासाठी तुम्हाला एक जो 10 प्रश्नांचा मी एक पाठ घेऊन आलोय तो नक्की अभ्यासायचा आहे तुम्हाला, आणि तुम्हालाच नाही तर तुमच्या मित्रांना सुद्धा ते फॉरवर्ड करा। ते नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना उपयोगी पडतील हे एक 100% सांगू शकतो मी तुम्हाला। आता आजच्या पाठामध्ये बघा कोणते 10 मुद्दे ते बघूया आपण। या खंडाचा शोध सर्वात शेवटी लागला आहे। आता कोणता खंड? तर 7 खंड आहे। तर 7 खंडापैकी अंटार्क्टिका खंड आहे, तर त्याचा शोध हा शेवटी लागला। ही नाईलची देणगी म्हणतात, याला नाईलची देणगी म्हणतात। तर इजिप्तला नाईलची देणगी असे म्हणतात। क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा महासागर प्रशांत कॉर्नर नाही, प्रशांत महासागर म्हणजेच पॅसिफिक महासागर आपण त्याला म्हणतो। चंद्राचा केवळ 59% भाग पृष्ठभागच पृथ्वीवरून दिसतो। कंकणाकृती सूर्यग्रहण केवळ 10 ते 20 सेकंद इतकेच अल्पकाळ टिकते। खग्रास चंद्रग्रहण कालावधी हा प्रामुख्याने 107 मिनिटांचा आढळताना दिसतो। तर खग्रास सूर्यग्रहण कालावधी हा 440 सेकंदाचा म्हणजे 7 मिनिटं 20 सेकंदाचा आढळताना दिसतो। 2 रेखावृत्तांमध्ये अंतर विषुववृत्तावर किती असते? तर 111 किलोमीटरचं अंतर असते। सूर्यमालेबाहेर ग्रहांमधील मोठे अंतर मोजण्याचे एकक पारसेक आहे। एक पारसेक बरोबर किती हे तुम्ही शोधायचे। एक पारसेक बरोबर किती प्रकाश वर्ष हा पॉइंट तुम्ही शोधायचा। एक सागरी मैल म्हणजे किती किलोमीटर हा एक पॉइंट महत्वाचा आहे। 1.85 किलोमीटर। बघा असे हे 10 मुद्दे आहेत। या 10 मुद्द्यांमध्ये तुम्हाला हे पण मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत। त्याच्यानंतर हा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे। असे अनेक मुद्दे मी तुम्हाला जे महत्वाचे वाटतात ते आणून दिलेत आजच्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।